घडामोडी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12वीचा निकाल आज जाहीर झाला आहे। ठाणे जिल्ह्याच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाली असून यंदा 93.74% निकाल लागला आहे। नेहमीप्रमाणे यंदाही 12वीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली। जिल्ह्यात 95.6% मुली उत्तीर्ण झाल्या असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली। उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2024-25चा इयत्ता 12वीचा निकाल आज जाहीर झाला असून यंदा जिल्ह्याचा 93.74% निकाल लागला असल्याची माहिती ठाणे जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी ललिता दहिचुले यांनी दिली। यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यातून 12वीच्या परीक्षेला 49,001 मुले आणि 47,088 मुले असे एकूण 96,089 विद्यार्थी परीक्षेला बसले होते। त्यापैकी 89,827 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। जिल्ह्यातील उत्तीर्ण झालेल्या 89,827 विद्यार्थ्यांमध्ये 45,170 मुले आणि 44,657 मुलींचा समावेश आहे। यंदाही जिल्ह्यात 12वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली। जिल्ह्यात 92.47% मुले तर 95.6% मुली उत्तीर्ण झाल्यात। गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजेच 97.22% निकाल लागला आहे, अशी माहिती जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली। ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी सरसंयोजनाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थी 12वी परीक्षेच्या निकालात सरस ठरले। ठाण्याच्या वर्तकनगर भागातील रेल्वे विभागाचे तिकीट आरक्षण केंद्र तांत्रिक कारणास्तव गेल्या महिन्याभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती। याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे विभागाला हे केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते। त्यानंतर रेल्वे विभागाने तांत्रिक अडचणी दूर करत हे केंद्र पुन्हा सुरू केल्याने ठाणे तसेच मुलुंडमधील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे। ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट आरक्षण केंद्र आहे। मात्र या केंद्रावर नागरिकांच्या मोठ्या रांगा लागतात, परंतु काही वेळेतच रेल्वेचे तिकीट आरक्षण पूर्ण होते। यामुळे आरक्षण केंद्राबाहेरील रांगेत उभे असलेल्या काहींचा क्रमांक येईपर्यंत रेल्वेचे तिकीट आरक्षण पूर्ण होते। यामुळे अशा प्रवाशांच्या पदरी निराशात पडत होती। हा प्रकार टाळण्यासाठी रेल्वे विभागाने काही वर्षापूर्वी वर्तकनगर भागात तिकीट आरक्षण केंद्र उभारले आणि तिथे तिकीट आरक्षित करण्याची सुविधा केली होती। या ठिकाणी ठाणे, घोडबंदर तसेच मुलुंड परिसरातील नागरिक रेल्वेच्या तिकीट आरक्षित करण्यासाठी येतात, परंतु गेल्या महिन्याभरापासून केंद्र बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती। वर्तकनगर आरक्षण केंद्रातील इंटरनेटची वाहिन्या सातत्याने तुटत असून त्यामुळे केंद्रातील इंटरनेट सुविधा ठप्प झाली होती। त्यामुळे रेल्वे विभागाने हे केंद्र बंद केले होते। ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रेल्वे विभागाकडून हे केंद्र बंद करण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती। दरम्यान हे केंद्र बंद असल्यामुळे गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी खासदार म्हस्के यांच्याकडे केल्या होत्या। त्यानंतर 23 एप्रिल रोजी मुंबईत झालेल्या बैठकीदरम्यान खासदार म्हस्के यांनी वर्तकनगर येथे आरक्षण तिकीट खिडकी लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते। तसेच केंद्रामध्ये इंटरनेट सुविधेसाठी नवीन वाहिनी टाकण्यासाठी म्हस्के यांनी MTNL आणि रेल्वे विभागामध्ये समन्वय साधून दिला होता। यानंतर MTNLने या ठिकाणी इंटरनेट वाहिनी टाकून दिल्यानंतर केंद्रातील इंटरनेट सुविधा सुरळीत होतात रेल्वे विभागाने 2 दिवसापासून हे केंद्र पुन्हा सुरू केले आहे। ठाणे महापालिकेच्या विविध खात्यांमधील कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी श्रमिक जनता संघाने शुक्रवारी पालिकेवर जबाब दो न्याय दो असा मोर्चा काढला होता। या मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली असता त्यांनी कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी येत्या 15 दिवसात योग्य निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले। ठाणे महापालिका मुख्यालयावर श्रमिक जनता संघाने शुक्रवारी जबाब दो न्याय दो मोर्चा काढला होता। या मोर्चामध्ये कामगार मोठ्या संख्येने सामील झाले होते। या मोर्चादरम्यान संघाचे सरचिटणीस जगदीश खैरेलिया, संघटक सुनील दिवेकर, कामगार प्रतिनिधी अर्चना पवार या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली। यावेळी पाणी पुरवठा विभागाचे विनोद पवार, कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी, यांत्रिक विभागाचे उपनगर अभियंता गुणवंत ब्राह्मे आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते। ठाणे महापालिकेच्या विविध विभागातील कंत्राटी कामगारांच्या न्याय मागण्यांवर येत्या 15 दिवसात ठोस निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला दिले। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर बैठक आयोजित करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली। त्यावर आयुक्त राव यांनी उपलब्धता पाहून बैठक आयोजित करण्यात येईल असे आश्वासन दिले। दर 6 महिन्यांनी वाढणारे विशेष भत्त्याची रक्कम कामगारांना मिळवून देण्यात येईल आणि अशी
तरतूद करारनाम्यात करण्यासाठीचे आदेश बैठकीत उपस्थित खाते प्रमुखांना त्यांनी दिलेत. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि पाणीपुरवठा विभाग, मलनिःसरण व यांत्रिक विभाग तसेच महापालिका शाळांमधील सफाई कामगार, हॉलमान, वाहन चालक आणि इतर पदावरील कंत्राटी कामगारांना समान पदावरील कायमस्वरूपी कामगारांच्या सारखे वेतन, भत्ते आणि सोयीसुविधा लागू करा. 5 किंवा 5 वर्षापेक्षा अधिक काळ सेवेत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करताना मृत्यू किंवा वयोमानानुसार निवृत्तीनंतर उपदानाची रक्कम नियमानुसार अदा करण्यात यावी. दर 6 महिन्यांनी विशेष भत्त्याबाबत शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कामगारांना अदा करणे आदी मागण्याचे निवेदन त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना दिले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे पोलीस दलातील 3 कर्मचाऱ्यांनी मुंबईतील एका दाम्पत्याला धमकावून त्यांच्याकडून 50,000 रुपये उकळल्याचे प्रकरण उघडकीस आले असून या प्रकरणी गंभीर दखल घेऊन ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी तिघांना तातडीने निलंबित केले. पोलीस शिपाई जयेश अंबिकर, राकेश कुंटे आणि महिला पोलीस शिपाई सोनाली मराठे अशी निलंबित करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील जयेश आणि राकेश या दोघांची नेमणूक ठाणे पोलीस मुख्यालयात होती आणि ते पोलीस आयुक्तांच्या एस्कॉर्ट वाहनावर नेमणुकीला होते. तर सोनाली यांची नेमणूक शील्ड टायगर पोलीस ठाणे येथे होती. अंबिकर, कुंटे आणि मराठे यांनी 30 एप्रिल 2025 रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठांच्या कोणत्याही परवानगी विनात आयुक्तांचे एस्कॉर्ट वाहन घेऊन मासुंदा तलाव येथे आले. तिथे जेवणासाठी आलेल्या मुंबईतील एका विवाहित दाम्पत्याला त्यांनी धमकावले. त्यांना एका पांढऱ्या स्कॉर्पिओत बसून इकडे लफडे करायला मुलीला घेऊन येतो का, तुझ्या आईवडिलांचा नंबर द्या असे सांगत यातील पुरुषाला हाताने मारहाण केली. तसेच त्यांच्यावर कारवाई करू नये यासाठी पुरुषाकडून 40,500 रुपये मारूफ खान या व्यक्तीच्या गुगल पेवर ट्रान्सफर करण्यात आले. तर त्याच्या पत्नीला मीनाताई ठाकरे चौक येथील एका ATM केंद्रात घेऊन गेले आणि डेबिट कार्डाद्वारे तिच्याकडून 10,000 रुपये रोख जबरदस्तीने घेतले. कोणताही कसूर नसताना अशा प्रकारे पोलिसांच्या नावाखाली लुटणाऱ्या त्रिकुटाविरुद्ध या जोडप्याने त्याच रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पैसे खाजगी व्यक्तीला गेले, मात्र पैसे घेणारे पोलीस आढळले. या प्रकाराची माहिती मिळताच ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी नौपाडा पोलिसांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्याच चौकशीच्या आधारे या तिघांनाही गुन्हेगारी स्वरूपाचे गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याच्या तसेच पोलीस दलाच्या शिस्तीचा बाधा आणणारे कृत्य करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने या तिघांना निलंबनाची कारवाई करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने कर वसुलीवर भर देत 1 एप्रिलपासून करदात्यांना कराची देयक पाठवण्याबरोबरच मोबाईलवर लघु संदेश पाठवले असून त्यात प्रतिसाद देत ठाणेकरांनी महिन्याभरात 95 कोटी 32 लाख रुपयांचा कर भरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या कर वसुलीत 12 कोटींनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले. तसेच 95 कोटीपैकी 75 कोटी रुपये नागरिकांना ऑनलाईनद्वारे भरले आहेत. ठाणे महापालिकेने 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता कर विभागाला 850 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यापैकी वर्षाअखेर म्हणजे मार्च महिना अखेर 810 कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आले होते. 95% आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत 108 कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला होता. यंदाच्या वर्षात म्हणजे 2025-26 या आर्थिक वर्षात पालिकेने मालमत्ता कर विभागाला 819 कोटी 71 लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने 1 एप्रिलपासूनच पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 1 एप्रिल रोजी या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयक पालिकेने करदात्यापर्यंत पाठवली. त्याबद्दलचा लघु संदेश
मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवला होता. त्यात प्रतिसाद देत पहिल्याच दिवशी सुमारे 1,570 ठाणेकर करदात्यांनी 1,80,00,000 रुपयांच्या मालमत्ता कराचा भरणा केला होता. असाच प्रतिसाद ठाणेकरांनी महिन्याभरात दाखविला असून त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता करापोटी 95,32,00,000 रुपये जमा झालेत. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.